दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज अजित पवारांच्या अपघातासंदर्भात बोलले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट भाजपवरती आरोप केलेले आहेत. अजित पवार भाजपच्या घोटाळ्यांबाबत बोलले आणि त्यानंतर लगेच म्हणजे 13 दिवसांनी ही घटना घडली. हा घातपात आहे का असाही संशय राऊतांनी व्यक्त केलाय. एकंदरीतच अजित पवारांच्या निधनानंतर राजकारण जोरात सुरू झालंय. खरं तर अजित पवारांच्या जाण्यानं सर्वसामान्य जनता अजूनही त्या धक्क्यामधून सावरलेली नाहीये. मात्र नेते मंडळी त्यावरूनच राजकारण करायला सुरू झालेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर विमानामध्ये 6 जण होते असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच जे कागद शाबूत माहिलेले आहेत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. एकंदरीतच हा वाद आता आरोप प्रत्यारोपांवरती आलेला आहे. पण यात सगळ्यात गंभीर आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी. भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती आणि त्यामुळेच तर हे सगळं घडवून आणलेलं नाही ना, अशी शंका राऊत यांनी आज व्यक्त केली आहे आणि त्यानंतर खळबळ उडालेली आहे. तसंच त्यांनी या प्रकरणाची तुलना जस्टिस लोया प्रकरणाशी केलेली आहे. काय म्हणणं आहे राऊतांचं आणि त्यावरती आता राष्ट्रवादीची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, सविस्तर सगळं नेमकं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. काय नेमकं राजकारण सुरू आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये दुर्दैवी निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे जात असताना सकाळी 8:46 सुमारास तांत्रिक बिघाडामुळे त्यांचं विमान धावपट्टीवरून काही अंतरावरती एका शेतामध्ये कोसळलं. या घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक आणि कर्मचारी असे एकूण सगळे 5 जण ते सगळेच्या सगळे दगावले. आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात आणि त्यात झालेलं त्यांचं निधन ही केवळ एक दुर्घटना नसून त्यामागे मोठा राजकीय षड्यंत्र असल्याची शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता संजय राऊत यांनी या प्रकरणाची तुलना थेट जस्टिस लोया प्रकरणाशी केलेली आहे आणि भाजपवरती अप्रत्यक्ष निशाणा साधलेला आहे. राऊतांनी अजित पवारांसोबत घडलेल्या या घटनेच्या वेळेवरती बोट ठेवताना एक खळबळजनक दावा केला की 15 जानेवारीला अजित पवारांनी जाहीर केलं होतं की त्यांच्याकडे भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत आणि त्या फाईल ते लवकरच उघड करणार आहेत. या त्यांच्या विधानानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे 28 जानेवारी रोजी ही घटना घडते. हा नक्कीच योगायोग नाहीये. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईमधून फाईल बारामतीला सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. अजितदादा पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत परतण्याच्या तयारीत होते. त्यामुळे भाजपची दहशत मोडली असती, जे सत्ताधाऱ्यांना परवडणारं नव्हतं, असाही दावा संजय राऊतांनी केला. यासोबतच संजय राऊतांनी या तपासावरती 5 गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. संजय राऊत यांनी या घटनेला अपघात मानायला नकार दिलेला आहे. त्यांनी 5 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला, की 6वा प्रवासी नेमका कुठे आहे? विमानामध्ये 6 प्रवासी असताना केवळ 5 जण का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गायब झाला? दुसरा प्रश्न, कागदपत्र सुरक्षित कशी? जिथे अख्ख्या विमानाचा कोळसा झाला तिथे अजित पवारांच्या शेजारी असलेले कागद सुरक्षित कसे राहिले? ते जळाले का? तिसरा प्रश्न, मेंटेनन्स सर्टिफिकेटचा अभाव. राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या विमानातून प्रवास करतो त्या विमानाचे मेंटेनन्स सर्टिफिकेट नसताना उड्डाणाला परवानगी कोणी आणि का दिली? चौथा प्रश्न, सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा. इतक्या मोठ्या नेत्याच्या प्रवासाच्या वेळी सुरक्षेचे निकष का पाळले गेले नाहीत? आणि 5वा प्रश्न, अमोल मिटकरींचे प्रश्न त्यांनी पुन्हा विचारले की आमदार अमोल मिटकरी यांनीही यापूर्वी यावरती शंका उपस्थित केलेली असून जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. मास्टरमाइंड समोर येईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. जसा राऊतांनी उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी हे गेल्या 2 दिवसांपासून हेच प्रश्न विचारतायत. एक्सवरती एक ट्विट करत अमोल मिटकरी यांनी काही फोटोसुद्धा पोस्ट केलेले आहेत. दादांसोबतच्या आठवणी देखील त्यांनी ताज्या केल्या. दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाहीये असं म्हणत अमोल मिटकरी म्हणालेत की दादांच्या जाण्याचं राजकारण करण्याचा पाप मी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. सध्या त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होते. आता या पोस्टमध्ये अमोल मिटकरी काय म्हणतात तर आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरती त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातली पहिली खुर्ची सामान्य माणसाची कामं व तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांचे. घटनेच्या अगोदरच्या दिवशी दुपारपर्यंत कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून काम आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस मनामध्ये शंकेचं काहूर आहे. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. विमानात 6 प्रवासी होते, मग 5च कसे सापडले? 6वी व्यक्ती गेली कुठे? टेक ऑफच्या आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढे वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं अमोल मिटकरी या पोस्टमध्ये म्हणालेले आहेत. जे प्रश्न संजय राऊतांचे तेच प्रश्न अमोल मिटकरींचे सुद्धा आहेत. पण इकडे काँग्रेसनेही या घटनेवरती शंका उपस्थित केलेली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी तर हा कट शिजला नाही ना, अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेली आहे. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की खरं तर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाहीये. हा निर्णय सुनेत्राताईंनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे. कदाचित भाजपच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा, असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. तर सुनील तटकरे म्हणालेत की वडेट्टीवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा अधिकार नाहीये. अजित पवारांचा पक्ष आता मराठमोळ्या अस्मितेचा राहिलेला नसून तो पूर्णपणे अमित शहांच्या चरणी अर्पण झालाय, असं खळबळजनक विधान नंतर संजय राऊतांनी सुद्धा केलं की हा पक्ष आता गोयल, पटेल, पारेख आणि मोदी शहांचा झालेला आहे. भाजपने प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षांना गिळंकृत करण्याचं धोरण अवलंबलेलं असून राष्ट्रवादीचा हा गट आता 100% दिल्लीचा गुलाम झालाय, असं संजय राऊत म्हणाले. जे आमदार खासदार या गुलामीचा आनंद साजरा करतायत त्यांनी स्वतःला मराठी म्हणून घेऊ नये, असे तीक्ष्ण शब्दांमध्ये संजय राऊतांनी घणाघात केला. एकंदरीतच संजय राऊत, विजय वडेट्टीवार किंवा अजित पवार यांच्या पक्षाचे मिटकरी असतील, यांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्यांचं निरसन येत्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ब्लॅक बॉक्स सापडल्याचं म्हटलेलं आहे आणि चौकशी अंती नेमकं काय घडलं होतं त्या घटनेमध्ये ते सत्य बाहेर येईल असं म्हटलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या आरोप प्रत्यारोपांबद्दल नेमकं काय वाटतंय? हा खरंच घातपात असावा का? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.